आणि पुण्यापाठोपाठ नवी मुंबई बाजारातले दर नेमके कसे आहेत ते देखील जाणून घेऊयात। शिमला मिरची काल 100 रुपयांना मिळत होती, ती आज थेट 40 रुपयांवरती आलेली आहे। दर नॉर्मल झालेले आहेत। आता कोबी देखील काल 40 रुपयांना मिळत होती, काहीसा स्वस्त झालेला आहे कोबीचा दर। गाजर काल 80 रुपयांना किलो मिळत होते, आज अर्ध्यावरती दर आलेला आहे। काकडी देखील काल 30 ते 40 रुपयांना मिळत होती, आज 10 ते 20 रुपये किलोला मिळते। वाटाणा 80 रुपयांना किलोला मिळत होता, तो आता 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे। त्यापाठोपाठ भेंडीचे दर देखील जवळपास अर्ध्याने कमी झालेत। कोथिंबीर 100 रुपये जुडी मिळत होती, मात्र ती आता 50 ते 60 रुपये जुडीवरती आलेली आहे आणि हे दर अजूनही कमी होतील। पालक 15 ते 20 रुपये जुडी मिळत होती, ती आता 10 रुपये जुडी मिळते, म्हणजे नॉर्मल झालेले आहेत दर। टोमॅटो काल 60 ते 70 रुपये किलोने विकला जात होता, दर थोडेसे कमी झालेत, पण अजूनही म्हणावे इतके कमी झालेले नाहीयेत। मिरची 50 ते 60 रुपये किलोला काल मिळत होती, ती 30 ते 40 रुपयांवरती आज आलेली आहे।